संतोष देशमुख खून प्रकरणावरना वाल्मिक कराडवर आणि कराडवरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात येतोय। टीका करणारे धनंजय मुंडे सुटतील अशी टीका करतात। बीडमध्ये त्यावरूनही खासगीत होणाऱ्या चर्चांमध्ये पंडित अण्णा मुंडे त्यावेळी सुटले होते तसे सुटतील धनंजय मुंडे अशा गप्पा होतात। पंडित अण्णा मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंचे वडील। नाथरा गावात एक खून झाला आणि तेव्हा पंडित अण्णा मुंडे अडचणीत आले होते असा किस्सा तिथं आजही सांगितला जातो। नमस्कार, मी हर्षदा परब। ही घटना घडली त्याआधीची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे। रेणापूर मतदारसंघ विसर्जित करून त्याचा बहुतांश भाग परळी विधानसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला होता। 2009 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे त्यावेळी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत होते। रेणापूरमधनं विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढणाऱ्या गोपीनाथ रावांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती। त्यांची ती पहिली लोकसभा निवडणूक होती म्हणून आणि परळी विधानसभा मतदारसंघातनं धनंजय मुंडे निवडणूक लढवणार ही चर्चा सुरू झाली होती। पण ऐन निवडणुकीच्या वेळेस गोपीनाथ मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघातना आपली मुलगी पंकजा मुंडे यांना निवडणुकीत उतरवलं। यामुळे साहजिकच काकांच्या प्रभावाखाली असलेले धनंजय मुंडे नाराज झाले। पण त्यांच्याबरोबर नाराज झाले त्यांचे वडील पंडित अण्णा मुंडे। घरात हळूहळू फूट पडत गेली। पण असं असलं तरी सुद्धा कुठेतरी मुंडे कुटुंबीय एकत्र होते असं तेव्हाही म्हटलं जातं आणि आजही म्हटलं जातं। आता येऊयात 2012 सालात। ही घटना घडलेली आहे खरं तर 2012 साली। या 2012 मध्ये घरातल्या या राजकीय फुटीची चर्चा जोरदार सुरू झाली कारण धनंजय मुंडेंनी आपल्या वडिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। म्हणजे पंडित अण्णा मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा राज्यात सत्ता होती। 2012च्या ऑगस्टमध्ये बैलपोळ्याचा सण साजरा करायला पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचं कुटुंब परळीच्या नाथरा गावात गेलं। दिवसभर सजलेले बैल संध्याकाळी पूजेसाठी तिथं गावाच्या वेशीवर आणले जातात तसे ते त्यावेळीही आणले होते। बैलांची पूजा झाल्यानंतर बैलपोळा फुटतो आणि बैल गावाच्या दिशेनं धावू लागतात। सणामुळे सगळीकडे जल्लोष, हुल्लड, आनंद होता। पण त्यानंतर निवृत्ती मुंडे नावाच्या वृद्ध गावाच्या वेशीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले काही गावकऱ्यांना दिसले। त्यानंतर निवृत्ती मुंडेंना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तेव्हा निवृत्ती मुंडे मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। बैलपोळा फुटल्यामुळे निवृत्ती मुंडेंना बैलानं उडवलं असेल असं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असेल असं तेव्हा गावकऱ्यांना वाटत होतं। पण निवृत्ती यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या मुलानं विष्णू मुंडेनं वडिलांच्या पोस्टमॉर्टेमची मागणी केली आणि त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं कोणीतरी मागणी करत होतं। वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आला म्हणूनच विष्णूनं वडिलांच्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी केली होती। महत्त्वाचं म्हणजे निवृत्ती मुंडेंच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट नंतर धक्कादायक बाब समोर आली। निवृत्ती मुंडेंचा मृत्यू बैलानं उडवून नाही तर बंदुकीची गोळी लागल्यानं झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधनं समोर आलं होतं। विष्णूच्या संशयामुळे एक मोठा खुलासा झाला होता। पण आता प्रश्न होता की निवृत्ती मुंडेंना गोळी मारली कोणी आणि का? विष्णूला संशय आला तो पंडित अण्णा मुंडेंचा कारण बैलपोळा फुटला तेव्हा उत्साहात पंडित अण्णांनी हवेत गोळीबार केला होता। त्यातलीच एक गोळी निवृत्ती मुंडेंना लागून त्यांचा मृत्यू झाला असा संशय विष्णूला होता। त्यामुळेच त्याने त्यानंतर पंडित अण्णा मुंडेंच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली होती। पोलिसांच्या तपासात ही बाब तर समोर आली होती की पंडित अण्णांच्या बंदुकीतनं गोळी चालली होती कारण पोळा फुटला तेव्हा पंडित अण्णांना फायरिंग करताना अनेकांनी पाहिलं होतं। पण त्यानंतर ना पोलिसांनी पंडित अण्णांना चौकशीसाठी बोलावलं ना या प्रकरणात गोळी कोणाची आणि खून ठरवून केला की अपघातानं झाला याची चौकशी केली। पण आजही बीडमध्ये दबक्या आवाजामध्ये या प्रकरणाची चर्चा होत राहते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात वडिलांच्या पोस्टमॉर्टेमची मागणी करणाऱ्या विष्णूनंही त्यानंतर पोलिसात दिलेली आपली तक्रार मागे घेतली होती। हे प्रकरण कोर्टाबाहेरच मिटवण्यात आलं असं तिथले पत्रकार सांगतात। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं होतं। पण या सगळ्यात बीडमधल्या आणि विशेष करून नाथरामधल्या ग्रामस्थांमध्ये होणारी दबक्या आवाजातली चर्चा म्हणजे मुंडे कुटुंबाविरोधात कोणीच बोलत नाही। नाथरा गावच पंडित अण्णा मुंडेंच्या कुटुंबाचं आहे, त्यांच्या विरोधात बोलणार कोण? आजही बीड जिल्ह्यामध्ये बैलपोळ्याच्या सणाला फायरिंग करणं हे मानाचं आहे। गावचा पोलीस पाटील फायरिंग करतो या दिवशी त्याला त्याचा मान दिला जातो आणि त्यानंतर त्याचे बैल पहिल्यांदा तो मिरवतो, तो त्याचा मान असंच गावामध्ये ट्रीट केलं जातं किंवा समजलं जातं। मग एखाद्या गावात त्या गावातली प्रतिष्ठित कुटुंबातली एखादी व्यक्ती तिचा हा मान असतो असं सुद्धा म्हटलं जातं। पण आता परिस्थिती बदलली आहे। गटातटाच्या राजकारणानं फायरिंग आणि बैल मिरवण्याचा मान यावरून गावागावात अनेकदा हाणामारी होते आणि गोळीबारही होतो। असो, पण बैलपोळ्याच्या सणाचं निमित्त आणि एका सर्वसामान्य व्यक्तीचा त्यावेळेस जीव गेला होता। गोळी लागली होती पण कोणी खून केला आणि का या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालेलं नाही।
बीडमधली ही आणखीन एक घटना ज्यात मृत्यू झाला। या प्रकरणात तर संशयास्पद मृत्यू झाला असंच म्हणावं लागेल। हा खूनच एक प्रकारे चुकून झाला की जाणून बुजून केला हे कधी स्पष्ट झालं नाही की कोणाला या प्रकरणात शिक्षा झाली नाही। मग निवृत्ती मुंडेंना गोळी कशी लागली, कोणाच्या बंदुकीतली गोळी लागली, पोलिसांच्या तपासात काय झालं आणि आजही या प्रकरणात पंडित अण्णा मुंडेंच्या नावाची चर्चा का होते, हे प्रश्न तेव्हा होते तसेच ते आजही कायम आहेत।